मित्रांनो, जेव्हापासून आपल्या आरोग्य मित्रांनी मागच्या 2 तारखेला जी आरोग्य विभागाची घोषणा आहे ती केल्यानंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका होत्या की याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट ज्या आहेत त्या बघायला भेटू शकतात, त्यासाठी महत्त्वाची काय पात्रता असते, काय सिलेबस असतो, एक्झाम कोणी आतापर्यंत कंडक्ट केल्या होत्या, एक्झामचा पॅटर्न कसा असतो, त्या सर्व महत्त्वाचे जे तुमचे प्रश्न आहेत, तुमच्या मनातल्या शंका आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. जे सर्व PDF आहेत महत्त्वाचे ज्याच्या व्हिडिओ मी डिस्कस केलेले आहेत ते सर्व आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याचे तुम्ही शेअर केलेले आहेत. जे लोक येणाऱ्या आरोग्य विभागाच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत, तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी प्रिपरेशन करत असेल त्या सर्व लोकांपर्यंत ही रील शेअर करायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीची महत्त्वाची या 2 तारखेचं जे आहे ते महत्त्वाचं एक कात्रण पेपरमधलं होतं. त्याच्यानंतर महत्त्वाचा 2023मध्ये ही एक्झाम जी आहे ती TCSनं कंडक्ट केली होती. जेवढ्याही टेक्निकलच्या पोस्ट आहेत त्याचा पॅटर्न 80-20 होता, म्हणजे ज्याच्यामध्ये 80 प्रश्न हे टेक्निकलवरती विचारले गेले होते आणि 20 प्रश्न मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग आणि GK याच्यावरती विचारले होते. आपला फार्मसी ऑफिसरचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर 80 प्रश्न म्हणजे 160 मार्क तुमचे जे आहेत ते फक्त फार्मावरती विचारले गेले होते आणि बाकीचे 20 प्रश्न जे आहेत ते तुमचे मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग, GK याच्यावरती 5-5 प्रश्न विचारले गेले होते. कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाच्या पदभरतीमध्ये बघायला भेटत नाही. मला वाटतं 1.5 का 2 तास यासाठी वेळ तुम्हाला देण्यात आला होता. त्याच्यामुळे तुम्हाला 100 प्रश्न हे सॉल्व्ह करायचे होते. एक्झाम जी आहे तुमची TCSने कंडक्ट केली होती. तर अशा पद्धतीचं हे जे PDF तुम्ही इथं स्क्रीनवरती बघताय हे जुनं PDF आहे, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या ज्या महत्त्वाचे जे जवळपास संचालनाचे 8 महत्त्वाचे डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या जागा होत्या. त्याच्यामध्ये वाहन संचालक पासून तर जवळपास आधी परिचारिकापर्यंत 16 प्रकारच्या पोस्ट तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर तशाच पद्धतीच्या खाली तुम्ही बघू शकता आणखीन याच्यामध्ये जवळपास 26 पर्यंत महत्त्वाच्या पोस्ट होत्या. अशा पद्धतीच्या भरपूर याच्यामध्ये तुम्हाला पोस्ट बघायला भेटणार आहे. ते PDF जे आहे तुम्हाला डे बाय डे याच्यावरती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस करेल की कुठल्या पोस्टसाठी काय क्वालिफिकेशन लागतं. सर्व PDF तुम्हाला अशा पद्धतीच्या पोस्ट दिले आहेत आणि त्याचं तुम्हाला महत्त्वाचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मसी ऑफिसर यासाठी काय पात्रता असते ते डिस्कस करूयात. म्हणजे डिग्री इन फार्माकोलॉजी फ्रॉम द recognized institution and registered as a pharmacist under Pharmacy Act 1948 or a diploma in pharmacology registered as a pharmacist under the Pharmacy Act 1948 along with a 2-year experience as a pharmacist in a government or a semi-government or accredited hospital or private registered pharmacy. तर ज्या लोकांचा डिप्लोमा झालं त्यांना 2 वर्षाचा अनुभव द्यायला लागेल. ज्या लोकांचं B फार्मसी म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी झालं त्यांना कोणत्याही पद्धतीचा अनुभव तुम्हाला याच्यासाठी लागणार नाही. अशा पद्धतीची महत्त्वाची पात्रता आहे. बाकीच्या ज्या पोस्ट तुम्हाला इथे दिसत आहेत तर त्याची पात्रता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करेल. काय सिलेबस असतो ते सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करेल. बाकी या एक्झामसाठी लागणारा जे स्टडी मटेरियल आहे सिलेबस वाईज टेक्निकलच्या म्हणजे फार्मसीच्या ज्याही टेक्निकलच्या नोट्स आहेत त्या अशा पद्धतीनं जे आहे ते पूर्ण रेडी झालेले आहे. त्या 4 ते 5 दिवसामध्ये पूर्ण काम होईल. याच्यामध्ये तुम्हाला अशा टॉपिक वाईज नोट्स तुम्ही इथं बघू शकता. हे जनरल फार्मॅकोलॉजीच्या नोट्स आहेत. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला थेरॉटिकल पूर्ण नोट्स भेटतील. त्याच्यानंतर आता झालेल्या ज्या 15 प्रश्नपत्रिका आहेत त्या DMRच्या त्या महानगरपालिकेच्या जवळपास 4 ते 5 प्रश्नपत्रिका अशा नवीन 20 प्रश्नपत्रिका तुम्हाला या थेरीच्या पुस्तकामध्ये बघायला भेटतील. त्याचबरोबर हे टार्गेटचं पुस्तक याच्यामध्ये 8,500 फक्त फार्मसीचे प्रश्न दिले आहेत. त्याच्यानंतर हे पुस्तक सर्वांना माहिती आहे औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसर महाराष्ट्रासाठी काढलेलं खास पुस्तक. याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे दोन्ही तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील. 6,500 MCQ दोन्ही पुस्तक मिळून 15,000 MCQ या जुन्या पुस्तकात दिलेत. नवीन पुस्तकात 2,000 MCQ जे आहेत ते जवळपास 17,000 ते 18,000 MCQचा अशा पद्धतीचा जो कॉम्बो आहे हे थेरीचं पुस्तक कन्सिडर करू शकता आणि हे 2 MCQचे मिळून 18,000 MCQ आणि थेरीचे तुम्हाला नोट्स अशा पद्धतीचा एक कॉम्बो रेडी करतो. येत्या 7 ते 8 दिवसामध्ये हे जे थेरीचे पुस्तकं आहेत किंवा जो कॉम्बो आहे तो रेडी होईल, जो की येणाऱ्या आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी, महानगरपालिकेच्या पदभरतीसाठी आणि DMRच्या पदभरतीसाठी आपण जे फार्मसी विद्यार्थी आहेत हे पुस्तकं तुम्ही जे ते यूज करू शकता. बाकी जॉईन केलं असेल तर पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी इथे मला जॉईन करा.